जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया आताची महत्त्वाची बातमी। आज दिनांक 6 जानेवारी रोजी भडगाव शहरात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुडे होते। यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना तसेच मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमात भडगाव पाचोऱ्याचे आमदार श्री किशोरप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी आमदारांनी जागा उपलब्ध करून द्यावी अशी एकमुखी मागणी पत्रकार बांधवांनी केली। यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री भानुदास महाजन, उपाध्यक्ष संजय कोतकर, उपाध्यक्ष संजय पाटील, डॉक्टर बी भोसले, दीपक अमृतकर, भरत चव्हाण, निलेश महाले, विलास पाटील, अमीन पिंजारी, सचिन सूर्यवंशी, समाधान पाटील, अमीन शाह, संजय महाजन, चेतन पवार, गुलाब नेरपगार आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक वेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतोय। हे भडगाव शहर जर का मागील 10 वर्षांपूर्वी आपण पाहिलं तर हे शहर एका ग्रामीण आहे, हा देखील आपण परिस्थिती आपण सगळेजण पाहत होतो की हे शहरात एका ग्रामीण मध्ये आहे हे आपल्याला कळत नव्हतं। परंतु आज मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावंसं वाटतं की या भडगाव शहराला एक वेगळ्या पद्धतीचा चेहरा पुन्हा बदलण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय की ग्रामपंचायत मधून नगर परिषदेकडे आलेलं आहे। त्याच्यामुळे या शहराची सगळी व्यवस्था उभी करण्यासाठी काही काळ आपल्याला जाऊ द्यावा लागणार आहे। ही अचानक अशी जादूची काठी नाहीये की या शहराची अचानक मी सगळी दिशा बदलून एक वेगळ्या पद्धतीचं शांघाय बनवण्याचा प्रयत्न मी करू शकणार नाही, परंतु निश्चितपणे या शहराला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। आज जर का तुम्ही पाहिलं तर या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या या भडगाव शहराच्या सगळ्या जागा ज्या आज बांधकाम विभागाच्या, रेव्हेन्यू विभागाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या या सगळ्या जागा आहेत। त्याच्यामुळे नगरपालिकेला कुठलीही व्यवस्था करायची असेल तर आज त्यांच्याजवळ 1 इंच सुद्धा जागा नाही। त्याच्यामुळे या सगळ्या विषयांच्यासाठी जोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी किंवा महसूल विभाग किंवा जिल्हा परिषदेचे सीओ यांच्याकडून ही सगळी जागा जोपर्यंत आपल्याला नगरपालिकेच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन करू शकत नाही। आज जर तुम्ही पाहिलं तर एकही नगरपालिकेच्या मालकीचं शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही, नगरपालिकेच्या मालकीचं नाट्यगृह नाही, नगरपालिकेच्या मालकीचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यासाठी खुद्द म्हणजे नगरपालिकेची बिल्डिंग सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयार करू शकत नाही। अशी परिस्थिती आज नगरपालिका भडगावाची आहे। पण तरी सुद्धा ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। आज तिथे केटीवेल पूर्ण झालं, पाणी पुरवठ्याची योजनेचं काम जवळपास 130 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आपली कंप्लीट होते। शहरातल्या सगळ्या ओपन स्पेस आपण 100% डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही ज्या काही उर्वरित असतील त्या 100% पूर्ण होणार आहेत। असो या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर ज्या वेळेस नगरपालिकेच्या ताब्यात ही आपली शासनाची जागा म्हणजे जिल्हा परिषद, बांधकाम विभाग आणि रेव्हेन्यू या तिन्ही विभागाच्या जागा जोपर्यंत आमच्या नगरपालिकेच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा शब्द मला देणं हे माझ्याकरता चुकीचं ठरणार आहे। ही जागा आपल्या ताब्यात मिळाल्याच्या नंतर नगरपालिकेचा ठराव करून आपल्या पत्रकार संघाकरता नुसती जागा नाही तर त्याला प्रशस्त असं कार्यालय देण्याची हमी आणि जबाबदारी मी आमदार म्हणून आपल्या या सर्व अखिल भारतीय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। एक अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन करून आपण आम्हाला बोलवलं आणि आमचा एक सुंदर असा उचित असा सत्कार या ठिकाणी केला, त्याबद्दल सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। आणि पुन्हा तिथे पत्रकार बांधवांचा अजून एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे तिकीट जायची गडबड असल्यामुळे जास्त वेळ आपला घेत नाही। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो।